नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. पुण्यवान जीवांनाच मिळतो श्रीमद भागवत कथेचा अलौकिक लाभ. पंडित सुदर्शनजी शर्मा यांच्या मधुर वाणीतून झाली भागवत कथा. आज झाला महाप्रसादाने समारोप. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्या नगरसेवकांचे पद धोक्यात. कायदेशीर कारवाईची शक्यता, महापालिकेत चर्चेला उधाण. अकोला विभागात एसटी महामंडळांची हाय व्होल्टेज कारवाई. अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम. अकोल्यात युरिया आणि डीएपी खत खरेदीचे नियम शिथिल. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे सुधारित आदेश. तीव्र उष्णतेनंतर विदर्भातील हवामान बदलणार. पावसाच्या सरींची शक्यता वाढली. शनिवार रविवार पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. जो धर्माचे रक्षण करतो, धर्म त्यांचे सदैव रक्षण करतो. मानवी जीवनात अनेक जन्मांचे सुकृत आणि पुण्यपदरी असल्याशिवाय श्रीमद भागवत कथेचे आयोजन व परमपावन श्रवणाचा अलौकिक लाभ मिळत नाही, असे मत सुप्रसिद्ध कथाव्यास पंडित सुदर्शनजी शर्मा यांनी काढले. पुरुषोत्तम मासाचे पावन औचित्य साधून कैलासवासी पुंडलिकराव बंकटराव उपाख्य अण्णासाहेब देशमुख यांच्या पवित्र स्मृतिप्रित्यर्थ दत्त कॉलनी येथील गोकुळधाममध्ये आयोजित भव्य श्रीमद भागवत सप्ताहाचे अंतिम पुष्प गुंफताना ते बोलत होते. सत्कर्माचा दृढ संकल्प होता तर प्रभू कृपेने त्याची पूर्तता निश्चित होते, असा दैवी विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कथेच्या अंतिम सत्रात पंडितजींनी राजा परीक्षित आणि सुखदेव मुनी यांच्यातील आध्यात्मिक संवादाचे निरूपण केले. प्रभू हे दीनदयाळू असून भक्तांच्या हाकेला कसे धावून जातात हे सांगताना त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परममित्र सुदामा यांच्यातील अलौकिक भेटीचा प्रसंग अत्यंत जिवंतपणे उभा केला. जब देखा सुदामा जी संकोच कर रहे हैं तो भगवान ने क्या किया, स्वयं हाथ डाला और पीछे से पोटली छीन ली सुदामा जी की. और जैसे ही पोटली को देखा, आंखों से अश्रुधारा बहने लगी. अरे, इतनी विपन्नता, इतनी गरीबी, लेकिन इनके चेहरे पर जरा सा भी अफसोस, जरा सी भी अशांति नहीं है. भगवान ने पोटली खोली, चावल देखे. श्रीमद भागवत कथेच्या सांगता प्रसंगी गोकुळधाममध्ये भव्य होम हवन आणि पूर्णाहुती करण्यात आली. या प्रसंगी सादर करण्यात आलेला श्रीकृष्ण रुक्मिणी आणि सुदामा यांचा जिवंत देखावा अत्यंत मनमोहक व नयनरम्य ठरला. सप्ताहाच्या आरंभी मुख्य यजमान प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख, सौ कल्पनाताई देशमुख, पंकज देशमुख, सौ ऋतुजा देशमुख यांनी अत्यंत श्रद्धेपोटी श्रीमद भागवत ग्रंथांचे विधिवत पूजन केले व व्यासपीठाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नैनाताई देशमुख यांनी अत्यंत सुश्राव्य शब्दात केले. या ज्ञान यज्ञाचा लाभ घेण्यासाठी अकोला परिसरातील हजारो भाविक माता भगिनींनी गोकुळधाममध्ये अलोट गर्दी केली होती. महाप्रसादाच्या वितरणाने व आध्यात्मिक सोहळ्याची अतिशय मंगलमय वातावरणात सांगता झाली. भागवत कथेसाठी यजमान देशमुख परिवारासह प्रभाकरराव देशमुख, भैयासाहेब देशमुख, जगदीश देशमुख, सुधीर देशमुख, संतोषराव देशमुख, प्रवीणराव देशमुख, समीर चव्हाण, विशाल माळी, सतीश देशमुख, अमरावती येथून नितीनराव देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भौम फसी नाव मेरी तार दो भगवन. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भौम फसी नाव मेरी तार दो भगवन. दर्द की दवा तेरी आरती, सोचू भगवन जिंदगी जब तेरे नाम कर. मगाए
गुणगान करे छेड़वी नटान। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। दास व्यास तेरी उतारे आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये अमर ग्रंथ ये पुण्य पंथ ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला निराला, नव ज्योति जगाने वाला। हरि नाम से है तारती, श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, दर्श कराने वाला। ये शांति गीत पावन पुनीत पाप करनी ये दुख हरनी, ये सुख करनी ये दुख हरनी। श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये मधुर बोल मधुपंथ खोल सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। दिगंबराय शिवाय नमः। अलील लुटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिलं रूप तुझे, लिंगणानंद पूजन भावे वाढील महे नमः। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाळा वसुदेव नंदन गोपाळा, देवकी नंदन गोपाळा वसुदेव नंदन गोपाळा। बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर नियमानुसार 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे ते नगरसेवक आता कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत। मुदतीत पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्याने या नगरसेवकांचा कार्यकाळ धोक्यात आला असून त्यांचे नगरसेवक पद जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। एकीकडे जात पडताळणीची टांगती तलवार असतानाच दुसरीकडे 2 पेक्षा अधिक अपत्य असलेल्या नगरसेवकांच्या पात्रतेबाबतही आता शासकीय आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आणि विचारणा सुरू झाली आहे। त्यामुळे कायद्याच्या कात्रीत अडकलेल्या अशा नगरसेवकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे। या संभाव्य अपात्रतेच्या संकटामुळे महापालिकेतील सत्ताधारी राजकीय पक्षाचे टेन्शन कमालीचे वाढले आहे। एक जागा आणि संख्याबळ महत्त्वाचे असताना आपल्याच गोटातील नगरसेवक अडचणीत आल्यास अंतर्गत समीकरणे बिघडण्याची भीती सत्ताधाऱ्यांना सतावत आहे। निवडणूक निकालानंतर आता न्यायालयीन आणि जात पडताळणी समितीच्या पातळीवर काय निर्णय येतो आणि कोणाचे पद वाचते की जाते याकडे संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष आहे। एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला चुना लावणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात अकोला विभागात सध्या हाय व्होल्टेज कारवाई सुरू आहे। महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री यांच्या सूचनेनंतर सुरक्षा व दक्षता शाखेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने अकोला जिल्ह्यात एकाच वेळी धडक मोहीम हाती घेतली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यापूर्वी व दौऱ्यानंतर वास्तव बातम्या केवळ सिटी न्यूज सुपरफास्ट व RRC न्यूजने प्रसारित केल्या। त्यानंतर अखेर एसटी महामंडळ व शहर वाहतूक शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे। यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होणार असून अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम लागेल। अकोला मध्यवर्ती बसस्थानक, टॉवर बसस्थानक आणि इतर परिसरातील तब्बल 500 अवैध वाहनांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला।
या धडक मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांकडून जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचा दंड जागीच वसूल करण्यात आला. बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात कोणतीही अनधिकृत वाहने उभी करू नयेत यासाठी हा परिसर नो पार्किंग झोन म्हणून कडकपणे लागू करण्यात आला आहे. राज्यभरात 5 ते 15 जून दरम्यान राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून अकोल्यात या संयुक्त कारवाईने अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत. अवैध प्रवासी वाहतूक आणि अनधिकृत वाहनांमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. अकोला जिल्ह्यात युरिया आणि DAP खताच्या खरेदीसाठी प्रशासनाने नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. काही अटी सुधारित आदेशात शिथिल केल्या गेल्या आहेत. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी 7/12 उतारा आणि आधार कार्ड घेणे आता अनिवार्य नाही. एका शेतकऱ्याला त्याच्या गरजेनुसार पेरणीपुरते किमान 1 पोते आणि जास्तीत जास्त 5 पोते युरिया व DAP खताचे वाटप केले जाईल. कोणत्याही व्यक्तीला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खत दिले जाणार नाही. सर्व घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांनी प्रत्येक विक्रीची नोंद योग्य कागदपत्रासह आपल्या नोंदणी वहीत अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे. खतांचा तुटवडा रोखण्यासाठी आणि गरजू शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करून खताचा काळाबाजार किंवा साठेबाजी केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. अकोल्यात पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई आणि पाणी निचऱ्याच्या कामांवर प्रशासनाकडून मोठे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र समोर आले आहे. हे बा घराने झोपायला जागा नाही लोकांची. हे बा घरात पाणी घुसलं. हे बा हे बा पा हे बा हे भांडे पा हे बा आया पियाची इकडे चाललंय. पा लोकांच्या घराने पाणी चाललंय. हे बा पा तुम्ही पा पाना पा पा हे बा हे अनाज बागत चाललंय बाया. हे बा हे बा. अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील जुने शहर परिसरातील गुलजारपुरा भागात झालेल्या अल्प पावसानेच नाला तुंबल्या आणि सांडपाण्यासह पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले. प्रशासनाचे नालेसफाई दावे पहिल्याच पावसात कसे फोल ठरलेत. अकोला महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची आणि अंतर्गत सांडपाण्याच्या वाहिन्यांची सफाई केल्याचा गाजावाजा केला होता. मात्र प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत येणाऱ्या जुने शहर भागातील गुलजारपुरा परिसरात गुरुवारी झालेल्या तुरळक पावसानेच या दाव्यांची हवा काढून घेतली. केवळ काही मिनिटांच्याच पावसाने परिसरातील नाल्या ओसंडून वाहू लागल्या आणि गटारांचे घाण पाणी थेट नागरिकांच्या दिवाणखान्यापासून ते स्वयंपाकघरापर्यंत शिरले. अचानक घरात पाणी शिरल्याने लहान मुलांसह वृद्धांची मोठी दणादण उडाली. घरातील अन्नधान्य, अंथरूण आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले असून नागरिकांचे दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अद्याप अकोल्यात मान्सूनचा मुख्य पाऊस सुरू व्हायचा आहे. पहिल्याच थेंबाने जर गुलजारपुरेची ही अवस्था झाली असेल तर आगामी काळात मुसळधार पाऊस झालाय काय परिस्थिती ओढवेल या भीतीने नागरिक धास्तावले आहेत. स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वेळेत आणि प्रभावीपणे गाळ न काढल्यामुळेच हा फटका बसत असल्याचा थेट आरोप रहिवाशांनी केला आहे. रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा मृग नक्षत्राकडे लागल्या आहेत. मृग नक्षत्र केव्हा बरसणार अशी आर्त हाक सध्या बळीराजा मारतोय. भारतात साधारणपणे मृग नक्षत्रात पावसाची सुरुवात होते, ज्याला शेतकरी मृग लागणे असं म्हणतात. या दिवसात शेतात पेरणीची पूर्वतयारी सुरू होते. मात्र यंदा अद्याप पावसाची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. हवामान खात्याने 1950 नंतर यावर्षी अल निनोचा प्रभाव सर्वाधिक राहण्याची शक्यता वर्तवल्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर पुरता धास्तावला आहे. अशा संकटसमयी आता एकच आशा उरलेली ती म्हणजे विठू माऊलीची. 21 जूनला निघणाऱ्या श्रींच्या पालखीकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत. पाऊस थांबला असला आणि आभाळ कोरडं झालं असलं तरी भक्तांचा विश्वास ढळलेला नाही. श्रींची पालखी आपल्या भागात आली की पावसाची कोंडी नक्की फुटेल अशी गाढ श्रद्धा परिसरातील भाविकांची आहे. येत्या 21 जून रोजी श्रींची पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी मशागत करून जमिनी तर तयार ठेवल्या आहेत, पण आता प्रतीक्षा आहे ती फक्त मृगधारेची. पेरणीसाठी चांगल्या पावसाची नितांत गरज असल्याने परिसरातील शेतकरी आणि मजुरांनी आता थेट श्रींच्या चरणीच साकडं घातलं आहे. हे माऊली मृगधारा बरसू दे आणि बळीराजाला सुखावू दे, हीच आळवणी आता शिवारात ऐकायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आता भक्तांना फक्त विठू माऊलीचाच आसरा आहे.
येत्या 21 जून रोजी श्रींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळा भागात दाखल होताच पावसाची कोंडी फुटेल या श्रद्धेपोटी परिसरातील शेतकऱ्यांनी माऊलीच्या चरणी साकडं घातलं आहे. जून महिना लागलेला आहे आणि जून महिन्याचा अर्धा संपलेला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पहिल्याच आठवड्यामध्ये पावसाची सुरुवात होत असते, परंतु शेतीची सगळी कामे झालेली आहे. अजूनपर्यंत पावसानं जी दांडी मारलेली आहे तर त्याचा प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधूक लागली आहे. शेतीची कामं तयार झालेली आहेत. शेतीची कामं तयार करणारे इथे मजूरसुद्धा आहेत. त्यांनी आपापली कामे करून संपूर्ण शेती तयार केली. आता प्रत्येक शेतकरी आणि मजूर जो आहे हा चातक पक्षाप्रमाणे अशी वाट पाहून राहिलेला आहे की पाणी केव्हा येते. पावसाच्या या तयारीला सगळे लागलेले असून शेतकरी हा आपापल्या परीनं तयारी करत असून प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षण हा शेतकऱ्याकरता अतिशय आनंदाचा असतो. आमच्यासोबत येथे काम करणाऱ्या ज्या ताई आहेत आपण त्यांना विचारूया. ताई, आतापर्यंत काय शेतीची संपूर्ण मशागती झालेली आहे, आपण काय म्हणसाल? काही मशागती पूर्ण झाली, फक्त पाणी याची वाटायचं. तुम्हाला काय वाटते की आता हे असं ढगाळ वातावरण 2-3 दिवसापासून सुरू आहे, काय केव्हापर्यंत पाऊस येईल? वाराही जाऊन राहिला, काय वारामुळे पावसाची कमी कमतरता होते का कुठेतरी, असं काही होते का? पण ऊन आजच कमी पडलं, नाही तर काल लोक लय होतं. अच्छा, म्हणजे एकंदरीत आपण काय म्हणताल की काही अशी चाहूल आहे पावसाची, पाऊस लवकरात लवकर भरचल? असं तर काही वाटतच नाही राहिलं. अजूनही वाटत नाही, आज तरी जसं वाटू राहिलं, पण काय पाण्याची काही शक्यता नाही. येणाऱ्या 21 तारखेला गजानन महाराजांची पालखी जात असते. नेहमी आपण असं बघतो की महाराजांची पालखी जेव्हा जाते की पाऊस पडत असतं त्यावेळेस. काय असं आपल्याला वाटतं की यावेळेस सुद्धा असं होऊ शकते का? काय म्हणतो आता, भाऊ महाराजाची कृपा झाली तर. महाराजांची कृपा. खरोखर गजानन महाराज हे जे आहेत हे संपूर्ण विदर्भाचं आराध्य म्हणून गणल्या जाते आणि प्रत्येक जण गजानन महाराजांच्या आपलं मार्गदर्शन करत असतं. हे सुद्धा मजूर आणि ही सुद्धा शेतकरी वर्ग जो आहे हा गजानन महाराजांच्या चरणी आज रोजी असंच म्हणत असेल की लवकरात लवकर पावसाच्या सरी बरसल्या पाहिजेत. महेंद्र मिश्रा, बुलढाणा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे शब्द कानी पडले की संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचा दाखवलेला मार्ग आठवतो. मात्र विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावात गाडगे महाराज यांच्या नावाने सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र त्यांच्याच पुतळ्यासमोर घाण अतिक्रमण दिसते. नगरपालिका प्रशासनाला या बाबी दिसत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेगावच्या परिसरात स्वच्छतेचे 3-13 वाजलेले दिसतात. विकास आराखड्यात करोडो रुपये खर्च करून पालखी मार्ग बनवण्यात आला. त्या मार्गावर अतिक्रमण आणि अस्वच्छता दिसते. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रींच्या दर्शनासाठी येतात, परंतु स्थानिक प्रशासन स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. हे दुर्दैव आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी. स्वच्छता ही जीवन की आधी सफलता है. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे स्वतः संत श्रेष्ठ गाडगे महाराज आज अस्वच्छतेमध्ये दिसून आपल्याला दिसत आहेत. कारण संत नगरीमध्ये नवीनच निवडून आलेले सर्व जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आहेत त्यांच्या दुर्लक्षामुळे आपण पाहू शकता समोर कचऱ्याचा ढीग आणि अतिक्रमणांचं जाळं जे आहे हे पसरलेलं आहे. आणि या जाळ्यामध्ये जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत श्रेष्ठ गाडगे महाराज आज दिसून येत आहेत. याकरता दोष कोणाला द्यावा? काय जनता दोषी आहे की अधिकारी दोषी आहे की नवनिर्वाचित असलेले जे सदस्य आहेत ते दोषी आहेत? याकडे जरूर विचार करावा लागेल. कारण जनतेलाही स्वतःचे कार्य करणं जरुरी आहे. महेंद्र मिश्रा, बुलढाणा. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची तारांबळ उडाली असली तरी दुसरीकडे बाजारपेठेत मात्र कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. पावसापासून स्वतःचा आणि घराचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुकानांवर एकच गर्दी केली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे ज्यांच्या घराची छपरे कच्ची आहेत किंवा गळतीची शक्यता आहे अशा लोकांनी बाजारात धाव घेतली आहे. त्यामुळे प्लास्टिक पेपर्स आणि ताडपत्रीच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. छप्पर दुरुस्तीसाठी लागणारे इतर साहित्य, दोऱ्या आणि ताडपत्रीचे विविध प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानदार ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. निसर्गाच्या या अचानक बदललेल्या रूपामुळे सर्वसामान्यांची धावपळ उडाली असली तरी या मोसमी संकटामुळे प्लास्टिक, ताडपत्री आणि छत्री विक्रेत्यांच्या व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. वाशिम शहरातील रिसोड रोडवरील तिरुपती मार्बल या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी $2.25 लाख चोरी केल्याची घटना घडली. दुकानात सीसीटीव्ही नसल्याने याचाच फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाशिम शहरातील लाखाला परिसरात असलेल्या तिरुपती मार्बल या दुकानाला रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे मागील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केले. त्यानंतर दुकानातील लॉकर मधील असलेले अंदाजे 2.25 लाख रुपये घेऊन पसार झाले. आज सकाळी जेव्हा दुकान उघडण्यासाठी मालक आले असता कुलूप तुटलेले दिसून आल्याने दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू करण्यात आला. मात्र दुकानात सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांनी याचाच फायदा घेत चोरी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेला हा अंदाज पूर्व आणि पश्चिम विदर्भातील बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसातील तीव्र उष्णतेनंतर हा दिलासादायक ठरू शकतो. शनिवार आणि रविवारी अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतिसाद वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने स्थानिक पातळीवर ढगांच्या गडगडाटासह तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी अचानक जोरदार सरी कोसळू शकतात. एकीकडे पावसाचे सावट असले तरी हवामान विभागाने विदर्भातील काही भागात अजूनही दिवसा उष्णतेची लाट कायम राहण्याचा येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस ते 43 अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उकाडा जाणवेल. वादळी वारे आणि विजांचा कळकळाट सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली, मोकळ्या जागेत किंवा टीनच्या शेडखाली उभे राहणे टाळावे. शेतकरी बांधवांनी आपल्या शेतमालाची सुरक्षित साठवणूक करावी. स्थानिक पातळीवर अचानक येणाऱ्या प्री मान्सून किंवा मान्सूनच्या पुढील वाटचालींच्या सरींमुळे वातावरणात काही काळ गारवा येईल. मात्र दुपारच्या वेळी काळजी घेणे आवश्यक आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे कृषी खात्याने स्पष्ट केले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. पुण्यवान जीवांनाच मिळतो श्रीमद भागवत कथेचा अलौकिक लाभ. पंडित सुदर्शनजी शर्मा यांच्या मधुर वाणीतून झाली भागवत कथा. आज झाला महाप्रसादाने समारोप. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्या नगरसेवकांचे पद धोक्यात. कायदेशीर कारवाईची शक्यता, महापालिकेत चर्चेला उधाण. अकोला विभागात एसटी महामंडळांची हाय व्होल्टेज कारवाई. अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम. अकोल्यात युरिया आणि DAP खत खरेदीचे नियम शिथिल. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे सुधारित आदेश. तीव्र उष्णतेनंतर विदर्भातील हवामान बदलणार. पावसाच्या सरींची शक्यता वाढली. शनिवार रविवार पावसाची शक्यता. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.